नितीनजी गवळी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ही नाणेफेक करणार आहोत. वेलकम. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी हजर झालेले आहेत. SBK आणि सुरेश एंटरप्राइजेस बंद्रा मारुती कालेर संघाचं म्हणणं आहे सुरेश एंटरप्राइजेस मात्र नाणेफेक जिंकलेले जागृत मराठा राणा संघाने निर्णय कळवायचा आहे. पप्पूभाई फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जागृत मराठा राणा संघाने नाणेफेक जिंकलेले मित्रांनो प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बंद्रा मारुती कालेर संघाला आमंत्रित केलेले गोलंदाजीसाठी. तर मी या ठिकाणी घेतोय रजा. आजची ही रात्र मला नक्कीच या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल तिन्ही आयोजकांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. भरतजी देवलीकर, हनुमानजी देवलीकर, त्यानंतर ऍडव्होकेट अनिलजी देवलीकर, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि या ठिकाणी घेतोय रजा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद चिकणे सर. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण जो आवाज ऐकलात ज्ञानेश्वर चिकणे वडूनगर येथील एक बुलंद आवाज, आपल्या आवाजानं अनेक क्रीडा रसिकांच्या मनावर देखील भुरळ पाडली होती. चांगला आवाज देखील आपण ऐकला. आता नुकताच त्यांना अग्री महोत्सव मध्ये मराठी आगरी भाषेतील साहित्य भूषण पुरस्कार देखील त्यांना मिळाला. तर नक्कीच त्यांना देखील आज या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. तर मी कृपेश देवळीकर यांना विनंती करतोय आपण ज्ञानेश्वर चिकणे सरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मायेची ऊब देणारी भगवी शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद चिकणे सर, आपण या ठिकाणी आलात, आपलं महत्वपूर्ण वेळ संपादित केलं आणि समालोचन देखील केलं. आपलं खूप खूप धन्यवाद. दरम्यान आजच्या दिवसातील शेवटचा सामना बंद्रा मारुती कालेर विरुद्ध जागृत मराठा राहणार या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल झाला होता. जागृत मराठा राहणार संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि बंद्रा मारुती कालेर संघाला शतरक्षक करण्यासाठी आमंत्रित केलाय. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटक टाकून झाले पाहिजे. जास्त वेळ खर्च करू नका, अन्यथा पॅनलाइज करण्यात येईल. 20 मिनिटांमध्ये 4 षटक टाकून झाले पाहिजे. किती षटकांचा सामना असेल नितीनजी गवली? 4 षटकांचा सामना असेल. 20 मिनिटांमध्ये 4 षटक टाकणं गरजेचं असेल. प्रत्येक दोन्ही संघ कर्णधारांना विनंती असेल मित्रांनो आपण लवकरात लवकर सामना चालू करा आणि पंचांना देखील विनंती असेल आपण लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. जागृत मराठा राहणार संघ आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा आणि बंद्रा मारुती कालेर संघ आपण लवकरात लवकर शतरक्षण देखील लावून घ्यायचं आहे. पंचाने सामना त्वरित चालू करायचा. बंद्रा मारुती कालेर संघ आपण त्वरित सामना चालू करायचा. 4 षटक 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे.
पंच आपल्या भूमिकेमध्ये आपण त्वरित राहायचं आहे. खूप जास्त उशीर झालाय. आपण बघितलं घड्याळामध्ये रात्रीचे 1:42 झालेले आहेत. 20 मिनिटांमध्ये आपला एक इनिंग संपली पाहिजे, अन्यथा पॅनलाइज करण्यात येईल आणि पॅनल्टीचा प्रकार हा वेगळ्या पद्धतीचा असेल. दरम्यान षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय गोलंदाज, नाव सांगायचं आहे गोलंदाजाचं राजेंद्र, आणि स्ट्रायकर फलंदाज आहे तो प्रदीप आणि विजय. स्ट्राईकला विजय आहे आणि नॉन स्ट्राईकला प्रदीप, आणि षटक क्रमांक पहिलं राजन घेऊन आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. तर त्वरित राजन आपण गोलंदाजी टाकायची आहे. अरे बाबा, आणि बॉल विजय बॉलर राजन बडावाला बडावाला राजन बडा राजन आपल्या षटकाने पुढे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा विजय साठी. राजन आपल्या षटकाने पुढील चेंडू विजय खेळण्यासाठी सज्ज झालेत. पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं आणि चेंडू मात्र इनफिल्डच्या वरून सरळ जाईल तो सीमा रेषा पार. 6 धावांसाठी पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय यावेळेस विजय या फलंदाजानं. लाव तू गाणी लाव त्यांचा आजच कारण हे नितीन भाऊ तुम्ही पण केला ना आता जागरण करून हा, 2 match गेलेलं आहे. तर पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय यावेळेस फलंदाजानं. पुन्हा एकदा राजन आपल्या षटकाने पुढील चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये चांगला फटका मला चांगला ड्राईव्ह झालाय. तोपर्यंत एकच धावचीची संधी देखील निर्माण झाली असती, पण चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली या दोन फलंदाजामध्ये. या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 7 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना पुन्हा एकदा राजन आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. सामना करीत प्रदीप हा फलंदाज, वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झालाय प्रदीप, पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. खोलवट टप्प्याचा चेंडू सूप यावेळेस विकेट केलाय. चेंडू मात्र जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं झेल घेतील आणि तोपर्यंत प्रदीप या फलंदाजाला मात्र परतावा लागेल. भालचंद्र का यावेळेस मात्र बघितलं प्रदीप मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील झाला होता. फटका फसलाय आणि झेलबाद देखील झालाय फलंदाज प्रदीप. यावेळेस नवीन फलंदाज भालचंद्र आलाय खेळण्यासाठी. पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न, चांगल्या चेंडूची समाप्ती देखील केली. यष्टीरक्षकानं चुकी केली, तोपर्यंत एक धाव मिळेल. यावेळेस चांगला चेंडू टाकलाय, पडल्यानंतर वेध मात्र घेतला होता यष्टीरक्षकाचा. यष्टीरक्षक बीट झाला यावेळेस, तोपर्यंत एक धाव घेण्यासाठी रोखू शकत नाही या फलंदाजाला. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती धाव बळकावर. 1 बाद 8 धावा. रायको भालचंद्र आहे ना पुन्हा एकदा राजन आपल्या षटकाने पुढील चेंडू भालचंद्र साडी. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती भालचंद्र, आणि यावेळेस मात्र काय चांगला फटका. चेंडू मात्र गेलाय पॉइंट क्षेत्रातून बाहेर, सरळ 4 धावांसाठी सर्र फटका 4 धावा. डीजे
पुन्हा एकदा राजन, त्यावेळेस पण पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका, यावेळेस मात्र कव्हर क्षेत्रातून चेंडू मात्र फरार होईल, सीमा रेषा पार, 4 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. विजय, आपण बघितलं अकोट टप्प्याचा चेंडू होता, खूप सारी जागा मिळाली होती. यावेळेस फलंदाजाला बॅकफुटला गेला, दिशा दिली आणि चेंडू मात्र गेलाय कव्हर सीमा रेषेच्या बाहेर सरळ, 4 धावांसाठी. आणि या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती एकंदरीत धावफलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना बंद्र्या मारुती कालेर संघाविरुद्ध जागृत मराठा राणा संघाची धावसंख्या झाली आहे ती 1/16 धावा. दरम्यान गोलंदाज यावेळेस पुढे सरकवण्याचा प्रयत्न झाला, फटका फसलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, त्या ठिकाणी शतरक्षण करेल तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. 2 धावेनं धावफलकावर धावा झाले ते 18 धावा. दरम्यान षटक क्रमांक दुसरं ज्युनियर राजन घेऊन आलाय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा सुरुवातीपासून देखील केलाय. भालचंद्र यानं आक्रमकता सिद्ध केली. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान दिलंय. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी राहिली या स्पर्धेमध्ये या फलंदाजाची. यावेळेस प्रदीप विजय, यावेळेस आपण बघितलं ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू होता. या सिटीचं वाईट पंच दुनियाचं समांतर करतील प्रवीणजी तांगडे आमचे पंच आहेत. खूप चांगली कामगिरी देखील केली त्यांनी आजच्या दिवसामध्ये, आजच्या रजनी स्पर्धेमध्ये. तर अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. तर स्क्वेअर लेगचे पंच विष्णू वाघे हे देखील आहेत. भाऊ पाटील हे देखील, यांनी देखील खूप चांगली कामगिरी केलेली आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. त्यावेळेस झेल उडाला होता, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल सुटलाय. खराब कामगिरी आहे, तोपर्यंत 2 धावा मिळतील या फलंदाजाला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या मात्र झाली आहे ती 21 धावा. पुन्हा एकदा राजन, यावेळेस चांगला चेंडू टाकलाय, बघितला पण यावेळेस फलंदाजाला ओळखलं होतं, पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न होता, फुल्लर लेनचा चेंडू टाकलाय, पूर्णपणे फटका देखील फसलाय आणि चांगल्या चेंडूची समाप्ती देखील केली यावेळेस या गोलंदाजानं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा राजन, ज्युनियर राजन विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली झेल घेण्याचा चांगला प्रयत्न झालाय, परंतु झेल देखील सुटलाय. तोपर्यंत 2 धावा मिळतील या टीमला. या 2 धावेनं धावफलकावर धावा झाल्या आता आहेत त्या 23 धावा. पुन्हा एकदा राजन, ज्युनियर राजन, यावेळेस फटका चांगला मारलाय, पॉइंट क्षेत्रामधून चेंडू मात्र जाईल. यावेळेस पुन्हा एकदा सीमा रेषा पार, 4 धावांसाठी. पेनल्टी लागेल. 5 बॉल 1 बॉल बाकी आहे. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आतापर्यंत या ओव्हर मध्ये. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत. एक चांगला फटका देखील मारलाय. आता मात्र फलंदाज विजय यानं या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 27 धावा. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हर मध्ये. ज्युनियर राजन पुन्हा एकदा आपली गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झालाय, सामोरे जाईल विजय हा फलंदाज. आता मात्र चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय,
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळेल या चेंडूवर. एका धावेनं धावपलकार धावा होतील त्या 28 धावा. तर मग बघितलं 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जागृत मराठा राणाल संघाची धावसंख्या एकंदरीत धावपलकावर झाली आहे ती 1/28 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. रजनी स्पर्धेतील हा शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातील. एक चांगली कामगिरी देखील राहिले राणाल संघानं. चांगली सुरुवात देखील मिळवून दिली आपल्या टीमसाठी. विशेषतः भालचंद्र हा खेळाडू खूप चांगली कामगिरी राहिली या टीमची. एकंदरीत भालचंद्रनं प्रभावित केले. मागच्या मॅच मध्ये चांगली मॅच विनिंग इनिंग देखील त्याने खेळली होती आणि या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी करतो. एकंदरीत 2 चेंडूमध्ये 8 धावा केलेत आणि विजय याने देखील खूप चांगली कामगिरी केली आहे आतापर्यंत. या मॅच मध्ये चांगलं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. तर नक्कीच पंचांना विनंती असेल आपण ताकीद द्यायची आहे टीमला. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बंद्रा मारुती कालदेर संघ आणि 2 खेळाडूंना देखील विनंती असेल विजय आणि भालचंद्र आपण देखील खेळण्यासाठी सज्ज राहायचं आहे. संतोष शालाय षटक क्रमांक 3 घेऊन यावेळेस सामोरे जाईल. विजय हा फलंदाज. यावेळेस चांगला चेंडू आहे. लाऊड अपील देखील केलंय. पायचीच्या स्वरूपात अपील देखील केलं होतं परंतु यावेळेस खराब क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत विजय याला 2 धावा मिळतील या चेंडूवर. लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. चेंडूची चांगली फेकी देखील केली होती गोलंदाज संतोष यानं. एक चांगला चेंडू टाकला होता परंतु क्षेत्ररक्षण खराब राहिलंय आतापर्यंत या मॅच मध्ये बंद्रा मारुती कालेर संघाचा. पुन्हा एकदा संतोष आपल्या षटकडे. पुढील चेंडू विजय साडे. पुढे ससमानाचा प्रयत्न. काय चांगला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येईल. चांगले क्षेत्ररक्षण झाले. चेंडूची फेकी देखील चांगले झाले. धावचीची संधी आणि फलंदाज भालचंद्र मात्र धावबाद झाला. मोठा आद्रप बसलाय. बिग ब्लो. चांगला ड्राईव्ह केला होता परंतु तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण राजेनाच्या माध्यमातून झालं होतं. चेंडूची फेकी देखील चांगली झाली होती आणि या वेळेस मात्र भालचंद सारखा मोठा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद देखील झालाय. पुन्हा एकदा संतोष आपल्या षटकांच्या पुढे. चेंडू सामोरे जाईल. विजय हा फलंदाज. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न झाला. एलिमिनेशन झाला नाही. चेंडू हवेत वावरलाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडलाय. तोपर्यंत 2 धावा देखील मिळतील या फलंदाजाला. 2 धावेनं धावा होतील त्या 33 धावा. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर सुरू असताना चांगली फलंदाजी आतापर्यंत केली आहे जागृत मराठा राणाल संघानं. आतापर्यंत अतिशय सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. विजय यानं आतापर्यंत खूप सारे योगदान दिलंय आपल्या संघासाठी. चेंडू पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. वैविध्यपूर्ण विविधता दिसली यावेळेस. चेंडूवर धावचीची संधी देखील निर्माण करता आली असती परंतु रोखले यावेळेस फलंदाज. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जितेंद्र यानं स्वतःला रोखलाय मात्र धावचीत करण्याची संधी देखील निर्माण झाली होती. या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. संतोष आपल्या षटकांनी पुढे. चेंडू यावेळेस बॅकफुटला निघून बेगीट करण्याचा प्रयत्न झालाय. पडल्यानंतर चेंडूनी अनपेक्षितपणे उचली घेतली आणि फलंदाज मात्र बीट झालाय. चांगल्या चेंडूची समाप्ती केली यावेळेस या गोलंदाजानं. संतोष खूप चांगली गोलंदाजी करतो. या षटकामध्ये आपण बघितलं सुरुवातीला 2 षटकामध्ये 28 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये रोखलंय
आतापर्यंत या गोलंदाजानं. यावेळेस चांगल्या चेंडूची समाप्ती, यष्टीरक्षक बीट झालाय, तोपर्यंत एक धाव मिळेल. एका धावेनं धापडकर धावा होतील त्या 35 धावात. तर नक्कीच आपण बघितलं जागृत मराठा राणाल संघ प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 3 षटकामध्ये धावफलकावर धावा झाले त्या आतापर्यंत 22 ओव्हर का 2 बाद 35 2 बाद 35 35 धावा. दरम्यान षटक क्रमांकाचं होतं दया आलाय. यावेळेस मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला टर्न केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राजन आहे, चांगलं चेंडूची फेकी करेल, 2 धावा मिळतील या चेंडूवर. 2 धावेनं धावकर धावा झाले त्या 37 धावा. दया आपल्या षटकडे पुढील चेंडू चंद्रकांत या फलंदाजासाठी डावखरेशाहीचा फलंदाज राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा करेल. दया हा गोलंदाज या फलंदाजाला. यावेळेस चांगला चेंडूची समाप्ती केले की काय. यस सिटीचं वाईड लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू होता. पंच दुनिया समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल. पुन्हा एकदा दया आपल्या षटकाकडे पुढील चेंडू चंद्रकांत साडी. यावेळेस सुरेख फटका, असा धावा, व्हॉट अ शॉट. काही चांगला फटका मारला जागेवरून, अतिशय सुंदर फटका, 6 धावा. तर या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 44 धावा. भालचंद्र हा फलंदाज बाद झाला होता, असं वाटलं कुठेतरी धावपकावर धावा कमी होतील, परंतु यावेळी चंद्रकांत हा फलंदाज जो भालचंद्रचा भाऊ आहे, तर भाऊ बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या भावाने जबाबदारी घेतली आपल्या संघासाठी. एक चांगली फलंदाजी करतोय आता मात्र चंद्रकांत हा फलंदाज. एक मोठा फटका आला याच्या बॅट मधून. 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 44 धावा. त्यावेळेस आपण बघतोय गोलंदाज लाईन चेंज करतोय. राईट आर्म रावंड विकेटचा मारा करेल डावखुरेशाहीचा फलंदाज चंद्रकांत साडी. त्यावेळेस चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, धावचीची संधी आणि यावेळेस मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद देखील झालाय. यावेळेस मात्र फलंदाज चंद्रकांत धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. आपण बघितलं चंद्रकांतला बाद करण्यात यश देखील आलाय यावेळेस या क्षेत्ररक्षकाला. त्यामुळे नवीन फलंदाज दिनेश आलाय. दया पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू दिनेश साडे.
बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न झालाय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, खराब शतरक्षण होते आणि यावेळेस मात्र चेंडू गेलाय की काय. चांगला एफर्ट्स लावलाय. तोपर्यंत 2 धावा मिळतील आणि तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होते की काय बघायचं आहे. 3 धावा कंप्लीट देखील केल्या गेल्या. या 3 धावेनं संघाची धावसंख्या एकंदरीत धावफलकावर झाली आहे ती 48 धावा. चांगली धावसंख्या उभारली आहे आतापर्यंत. डेंजर झोन मध्ये धावसंख्येने प्रवेश केला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, कारण रजनी स्पर्धा आहे. एक चांगला टोटल उभारलाय आतापर्यंत या मॅच मध्ये जागृत मराठा राहणार संघानं. त्यावेळेस समोरच्या दिशेने कव्हर रिजन मध्ये चेंडू खेळून काढला. शतरक्षक त्या ठिकाणी येतो डीप मधून, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. या 2 धावेनं धावफलका धावा होतील त्या 50 धावा. एक बॉल है, एक बॉल है. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकावर धावा झाले त्या 3 बाद 50 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना जागृत मराठा राहणार संघाची या षटकातील आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. दया पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढे चेंडू सामोरे जाईल. यावेळेस फलंदाज यावेळेस वेगवान पद्धतीचा चेंडू. यावेळेस आपण बघितलं अतिशय वेगाने चेंडू टाकला. एक चांगल्या चेंडूची समाप्ती केली. यावेळेस या गोलंदाजांना धावफलकावर धावा लागले त्या 50 धावा. 51 धावांचं आव्हान ठेवलंय ते बंद्र्या मारुती काल्हेर संघासमोर. राहणार संघ आपण त्वरित शतरक्षण लावून घ्यायचंय. राहणार संघ आपण त्वरित शतरक्षण लावून घ्यायचंय आणि बंद्र्या मारुती काल्हेर संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये त्वरित पाठवायची आहे. एकंदरीत 51 धावांचं आव्हान ठेवलंय बंद्र्या मारुती काल्हेर संघासमोर.
दरम्यान पंच सामना चालू व्हायचा इशारा देखील देतात. षटक क्रमांक पहिला प्रदीप घेऊन आलाय, सामोरे जाईल राजन. हा फलंदाज. प्रदीप आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट मोर्दकेचा मारा करेल राजन साडी. यावेळेस चांगला चेंडू आहे, बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता, फटका फर्स्ट लाय पडल्यानंतर चेंडूने मात्र वेध घेतलाय तो यष्टिरक्षकाचा. एक चांगला चेंडू टाकलाय, फुटवर्क ओळखलं होतं यावेळेस त्या फलंदाजाचं आणि अतिशय सुंदर चेंडू फेकलाय यावेळेस त्या गोलंदाजानं. पुन्हा एकदा प्रदीप राईट आर्म ओव्हर द विकेट राजन साडे. प्रदीप पुन्हा एकदा पुढे सरसो मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय मिड ऑफच्या दिशेने, चेंडू उडाला होता, झेल उडाला होता, परंतु प्रयत्न देखील केला नाही तोपर्यंत एकदा मेल या फलंदाजाला. एका धावेनं धाबळकर धावा झाले, फक्त एक धावा. पुन्हा एकदा प्रदीप आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राजन जगदीश साठी. यावेळी जगदीश पाटील खेळण्यासाठी सज्ज झालेत. मागच्या मॅच मध्ये एक चांगला षटकार देखील मारला होता या फलंदाजानं. तो फलंदाज पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय. प्रदीप राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अतिशय सुंदर फटका, लेटकटचा फटका, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने शतरक्षक त्या ठिकाणी गेले तर चांगलं शतरक्षण झाले, तोपर्यंत 2 धावा मिळतील या फलंदाजाला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 3 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना प्रदीप पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू जगदीश साडे. बेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. एक चांगल्या चेंडूची समाप्ती केलाय, वेगवान पद्धतीने हा चेंडू टाकला होता यावेळेस त्या गोलंदाजांना. फटका मारताना या फलंदाजाचे डोळे विस्पारले होते, फटका फसला आणि चेंडू मुनी वेध मात्र घेतलाय तो यष्टिरक्षकाचा. पुन्हा एकदा प्रदीप आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल जगदीश साडे. यावेळेस बिगिट केलाय, चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडू खाली येतोय की काय, तोपर्यंत 2 धावा मिळतील. नक्कीच चेंडूची फेकी खराब केली, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस राजेन हा फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. नक्कीच यावेळेस राजन हा फलंदाज बाद झालाय. 2 धावा मिळतील या चेंडूवर. 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 5 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना त्यावेळेस बॅकफुट जो मारण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय आणि अरविंद सारखा मोठा फलंदाज देखील बाद झालाय. तर महत्वपूर्ण सामन्यामध्ये बंदरामध्ये कालेर संघ या ठिकाणी खराब कामगिरी करतोय. तुझा राजा तू मला बनवशील का, माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का.
तुझा राजा तू मला बनवशील का माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना बंद्रा मारुती काल्हेर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 5 धावा. दरम्यान षटक क्रमांक दुसरे घेऊन आला विजय आणि सामोरे जड राजन हा फलंदाज. त्याला दे बाबा. विजय आपल्या षटकाने पुढील चेंडू रॅन्डम ऑर्धोगेटचा मारा राजन साडी. पॅनलाइज केलं जाईल लगेच out. राहणार संघ आपण खूप जास्त टाइम घेत आहेत. पॅनल्टी लागेल लवकरात लवकर सामना चालू करा. विजय आपल्या षटकाने पुढील चेंडू राजन साडी यावेळेस काय चांगला चेंडू आहे बॅटची एज लागली होती संधी निर्माण झाली होती दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पहिल्या धावासाठी प्रयत्न होते आणि डायरेक्ट हिट केलं तर यावेळेस बघितलं तर पॉपम क्रीज मध्ये व्यवस्थितरित्या पोहोचलाय जगदीश पाटील हा फलंदाज. पुन्हा एकदा विजय आपल्या षटकाने पुढील चेंडू राजन साडी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय. सेकंड स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय परंतु एकच धाव मिळेल यावेळेस राजन या फलंदाजाला. तर गोलंदाजी अतिशय सुंदर होते A1 दर्जाची गोलंदाजी केली जाते आतापर्यंत या मॅच मध्ये आपण बघितलं. आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 धावा झाले धापलकावर. पुन्हा एकदा विजय यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे स्वतः गोलंदाज चेंडू खाली नो मॅन लँड मध्ये चेंडू पडलाय तोपर्यंत एकच धाव. पुन्हा एकदा विजय आपल्या षटकाने पुढील चेंडू राजन साडे यावेळेस बॅट खंडाच्या मागे चेंडू सीमारेषेच्या मागे सरळ 7 धावांसाठी. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला कालेराचे बाबू लग्न फिरायला लग्नात गेल्यावर मला कोंबडी चोरायला बाबू आमचा शिकला नाही शाला ना गेला उतरलं कामाल बापू घरी काम नाही कर ना पोरींचे माग स्टँडला तर नक्की चांगला फटका मला आखू टप्प्याचा चेंडू होता शॉर्ट टर्म पूल आणि चेंडू मात्र गेलाय तो सीम रेषा पर 6 धावांसाठी. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. पुन्हा एकदा विजय राजन साडी यावेळेस पुन्हा एकदा बिगिट केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येईल 1 धाव मिळेल यावेळेस या फलंदाजाला 1 धावेनं धावपळका धावा होतील त्या 14 धावा. मध्ये टाइम पण जाम झाला. पुन्हा एकदा विजय यावेळेस फटका फसलाय खराब शॉट सिलेक्शन आणि फलंदाज मात्र निराश झाला यावेळी जगदीश पाटील. सरळ बॅटनी मारत होता त्याला आडवी बॅट
धावपलकर धावा झाल्या आहेत त्या 14 धावा. 12 चेंडू 37. दोन षटकांचा खेळ झालाय. 51 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना बंद्र्या मारुती काल्लेरची धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 14 धावा. तर नक्कीच राजेंद्र हा फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या. जगदीश पाटील हा देखील एक चांगला फलंदाज आहे. 12 चेंडू आणि 37 धावा जिंकण्यासाठी. यावेळेस आपण बघितलं हॉफस्टॉपच्या बाहेर जाणार चेंडू होता. यासाठीचं वाईड पंचदुनिया समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल. धावपलकर धावा होतील त्या 15 धावा. कोण आहे बोल? सदानंद. षटक क्रमांक 3 सदानंद घेऊन आला. एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं. आता मात्र तो पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आलाय सदानंद. आपल्या षटकडे पुढे चेंडू लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट राजेंद्र. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. हवा त्याचा फायदा घेता आला नाही. चेंडू हवेत होता. झेल घेण्याचा प्रयत्न झालाय मात्र संधी निर्माण झाली होती परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. पुन्हा एकदा सदानंद आपल्या षटकाकडे पुढे चेंडू राजन साडी. चेंड पेस गतीमध्ये परिवर्तन आणि पूर्णपणे त्रिफलाची झाला राजन हा फलंदाज. तुझ्यावर प्रेम करतो मी जाना, आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मी जाना. दिल डोले डोले तर आपण बघितलं यॉर्कर चेंडू होता. पूर्णपणे चकित झाला होता फलंदाज राजन आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात बाद झालाय यावेळेस हा फलंदाज. वेस बघितलं आपण मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षण होईल. 2 धावा मिळतील की काय? 2 धावा मिळतील या चेंडूवर. या 2 धावेनं धावपलकर धावा होतील त्या 19 धावा. पुन्हा एकदा सदानंद आपल्या षटकाकडे पुढे चेंडू जितेंद्र साडी. पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला टर्न केला. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न देखील झालाय. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. चेंडूची फेकी खराब झाली आणि यावेळेस मात्र चेंडू बॅकअप केला जाईल. तोपर्यंत 3 धावा मिळतील या चेंडूवर. 3 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 22 धावा. 8 चेंडू 29. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 29 धावा. सदानंद पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू जगदीश साडे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका फसलाय आणि धावचीच्या स्वरूपात यावेळी जितेंद्र हा फलंदाज बाद झालाय. जय हिंद दोस्तों, फिर से हिंदुस्तानी भाऊ आपके सेवा में और पाकिस्तान की मात
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सदानंद आपल्या षटकाकडे पुढील चेंडू धावबाची स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद झालाय. यावेळेस आपण बघितलं जितेंद्र हा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मिथून आलाय. स्ट्राईक वर असेल मिथुन हा फलंदाज आणि गोलंदाजी टाकण्यासाठी पुन्हा एकदा सदानंद. 60 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. सदानंद यावेळेस उलटा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. तर चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या मॅच मध्ये सदानंद यानं. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. धावपलकर धावा झाल्या आहेत त्या 22 धावा. पंचांनी सामना चालू करायचा आहे त्वरित. सागर आपल्या षटकाकडे पुढील चेंडू जगदीश पाटील या फलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. सागर षटक क्रमांक 4 घेऊन आलाय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न टॉप एज लागलाय आणि जगदीश हा फलंदाज मध्ये परतलाय. जर काल्हेर संघ आता जिंकला तर भरतजी देवलीकर जे स्पर्धेचे शिल्पकार आहेत त्यांच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. खराब फलंदाजी मी तर म्हणेन. तर महत्वपूर्ण सामन्यामध्ये काल्हेर संघ आपण बघितलं खराब फलंदाजी केली आतापर्यंत या मॅच मध्ये. तर गोलंदाजीचा दर्जा आपण बघितलं राहणार संघानं काय चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीला आपण बघितलं प्रदीप, तदनंतर विजय, सदानंद आणि यावेळेस मध्ये सागर हा देखील चांगली गोलंदाजी करतोय. सागर आपल्या षटकाकडे पुढे चेंडू संतोष साडी. यावेळेस लेट कटचा फटका शॉर्ट टर्डमॅन मध्ये चेंडू जाईल. यावेळेस थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाईल. तोपर्यंत 2 धाव मिळतील या फलंदाजाला. पुन्हा एकदा सागर. यावेळेस शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि यावेळेस मात्र पूर्णपणे पराभवाच्या छायामध्ये वावरतोय तो काल्हेर संघ. न्यू मिलन पायगाव संघ यानंतर आपला सामना होणार आहे. सागर यावेळेस मोठा फटका मारलाय. मिड विकेट रिझर्व्ह मध्ये चेंडूला टर्न केलाय. 1 धाव मिळेल. दुसरी धावासाठी प्रयत्न आणि 2 धावा देखील मिळतील संतोष या फलंदाजाला. धापलकर धावा झाल्या आहेत त्या 26 धावा. पूर्णपणे पराभवाच्या छायामध्ये वावरतोय तो पंजा मारुती काल्हेर संघ. या षटकातील शेवटचा चेंडू समोर असेल संतोष. खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. कव्हर रिजन मध्ये 1 धाव मिळेल अशा तऱ्हेने
जागृत मराठा राणाल संघ विजय संपादन करते. कॉंग्रॅच्युलेशन जागृत मराठा राणाल संघ आणि हार्ड लक बंद्रा मारुती कालेर संघ. आपण खूप चांगला खेळ केला, पण अंतिम सामन्यामध्ये आजच्या दिवसात तुमचा खेळ खराब राहिलाय, पराभूत राहिलाय. हार्ड लक. थँक्यू विजय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय मॅन ऑफ द मॅच किताब घेऊन जायचं आहे. आणि जागृत मराठा राणाल संघ 7 तारखेला सकाळी 9 वाजता आपण यायचं आहे. तसंच लॉट तुम्हाला व्हॉट्सअपवर देखील मिळेल, पण आपण दक्षता राहायचं आहे. 7 तारखेला आपण लवकरात लवकर यायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय. मॅचचा किताब दिला जातो विजयाला. राहुल याच्या शुभ असते. धन्यवाद.